वारंवार निवेदन देऊनही जत नगर परिषदेचा दुर्लक्षपणा. प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड. वारंवार निवेदन देऊनही जत नगर परिषदेचा दुर्लक्षपणा होत आहे असे माननीय समाजसेवक सुशील कांबळे यांनी सांगितले व त्यांनी मांडलेले निवेदन सुद्धा जाहीर केले. त्यांच्या हाती पाठपुरावा असूनही त्यांच्या कोणत्याही प्रश्नास समाधानकारक प्रत्युत्तर मिळालेलं नाही, म्हणून त्यांनी जन आक्रोश दाखवत सर्व मांडलेले निवेदनाची माहिती सांगितली. जय भीम, नमो बुद्धाय. गेली 2 महिने झालं शहरातील ज्या वेगवेगळ्या समस्या, अडचणी आणि प्रश्न आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सीओ साहेबांना आम्ही कमीत कमी 10 निवेदनं दिलेली आहेत काय. आणि त्या निवेदनांमध्ये अशा गोष्टी आहेत की हे बघा, पहिली गोष्ट जी आहे ती शहरामधील मोकाट जनावरे. मोकाट जनावरांमध्ये अगदी कुत्र्या मांजरापासून ते मोठ्या जनावरांपर्यंत ह्यांच्यामुळे शहरातल्या प्रत्येक लोकांना भरपूर त्रास होतोय आणि वाहतूक कोंडी सुद्धा होत्या. ह्यांच्यामुळे अपघात होणे किंवा ह्याने लोकांना मारणे किंवा चावणे अशा गोष्टी. त्याच्यानंतर आम्ही दुसरं निवेदन जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी जी सरकारी शौचालय आहेत ती शौचालय पूर्ण जीर्ण अवस्थेत गेलेले आहेत किंवा त्यांची पडझड झालेली आहे. त्याच्या बाबतीमध्ये की त्यांनी नव्याने बांधावेत जी जीर्ण अवस्थेत गेलेले आहेत आणि जी तुटलेले फुटलेले आहेत त्यांची डागडुजी करणे. त्याच्यानंतर तिसरं निवेदन आहे आपलं की शहरामधील विविध ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज ही आता सध्याच्या काळामध्ये अत्यंत गरजेची गोष्ट आहे. शहरामध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण ते चालू नाहीत आणि काही ठिकाणी आहेत की तिथं सीसीटीव्ही फुटेजच नाहीत. नगरपालिकेला आमचं एवढं सांगणं आहे की प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही असणं आणि ते चालू असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची मागणी अशी होती की शहरामध्ये जे काय घंटा गाडी असेल आणि त्याच्यानंतर आपली जी गटार नाला साफसफाई करणारी लोक असतील ही वेळेवरती घंटा गाडी न येणे, वेळेवर कचरा न उचलला जाणे, वेळेवरती गटार नाला साफ न होणे ह्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपण दुसरं निवेदन दिलं होतं शहरामधली जी मेन 4 पूल आहेत आपले वडापात्रातले त्या पुलावरती वेळेवर घंटा गाडी कचरा गाडी न आल्यामुळे वडापात्रामध्ये जी काय घरामधली लोकांना नाविलाज असतो कचरा टाकला जातोय. त्याच्यानंतर जे काय मटण, मासे किंवा जे काय म्हणजे मत्स्य दुकान आहेत त्यांचे वेस्टेज पडणे ह्याच्यामुळे अगदी आपला जत शहरामधील लोखंडी पूल, दगडी पूल, संभाजी चौकामधील पूल आणि त्याच्यानंतर स्मशानभूमीतला पूल असं झालेलं आहे की एक प्रकारचं घाणीचं साम्राज्य एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथं की आपण ती शब्दामध्ये सांगू शकत नाही. त्याच्यामुळे शहरामध्ये भरपूर प्रमाणात दुर्गंधी, रोगराई पसरत आहे. त्याच्यानंतर शहराच्या बाहेर जो कचरा डेपो आहे 4 ते 5 किलोमीटर वरती जी शहरामधला सगळा कचरा उचलून तिथं डंप केला जातोय त्या ठिकाणची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं निर्जंतुकीकरण आतापर्यंत तर केलेलं मी बघितलेलं नाही. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं जी जनावरं आहेत मेलेली ती घंटा गाडीमध्ये असेल किंवा ट्रॅक्टरमध्ये असेल नगरपालिकेच्या ती टाकलं जाते आणि ती हाय असं तिथं डंप केलं जातंय. त्याच्यामुळे होतंय काय, मेलेली जनावर उघड्यावरती पडून त्याची दुर्गंधी पसरणं, त्याच्यामधनं रोगराई, त्याच्यामधनं जी काही विषाणू आहेत ती शहरामध्ये येणं ह्यो प्रकार होतो. तिथल्या ती लोकवस्ती आहे त्याच्या आजूबाजूला त्यांना बी त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. तिथे निर्जंतुकीकरण करणं, मेलेल्या जनावरांना खड्डा काढून पूर्ण ह्या बाबीत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जो कचरा टेंडर ज्या व्यक्तीनं घेतलेला आहे त्या व्यक्तीला नगरपालिकेमध्ये बोलवून योग्य ते समज देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यानं नगरपालिकेमध्ये जे काही कर्मचारी आहेत टेंडरमध्ये घंटा गाडीच्या असो किंवा गटर साफसफाईच्या असो त्यांना वेळेवर पगार नाही, त्यांना कोणत्याही बाबतीमध्ये सेफ्टी किट दिलं जात नाही, त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात नाही. ही करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी जर करता त्यांना वेळेवर पगार नाही मिळाला तर त्यांनी कामावर येणार नाहीत. त्यांना वेळेवर आरोग्य तपासणी मिळाली नाही तर त्यांनी आजारी पडणार आहेत. मग ती कामावर येणार कसं आणि आपलं शहर साफ होणार कसं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की शहरामधील जे आपले बल्लारी समाजाचे लोक आहेत त्यांना जी योग्य ठिकाणी स्मशानभूमी अजूनही दिलेली नाही, स्मशानभूमीसाठी जागा त्यांना मिळालेली नाही. आणि ज्या ठिकाणी आता सध्याला त्यांनी त्यांची स्मशानभूमी आहे जिथं त्यांनी प्रेत पुरलं जातंय त्यांचं तिथं अशी कंडिशन आहे की अक्षरशः आम्ही डोळ्याने बघितल्या की एक प्रेत पुरायला गेलं की 1-2 प्रेतांची हाडं तिथून निघाली जातात. त्यांना योग्य ते
जागा त्यांना देऊन तिथं त्यांचं एक स्मशानभूमी उभा करणं गरजेचं आहे. कारण ह्या बल्लारी समाजाने गेले कित्येक वर्ष झालं शहराची आपल्या साफसफाई करतात, शहराची निगा राखतात. तसेच नगरपालिकेमधले जे परमनंट कर्मचारी आहेत, टेम्परवारी कर्मचारी आहेत आणि टेंडरवरती आहेत, ह्यांची वेळेवरती आरोग्य तपासणी होतच नाही. नुसता घंटागाडीच्याच लोकांची नाही तर नगरपालिकेच्या सुद्धा परमनंट लोकांची सुद्धा वेळेवरती आरोग्य तपासणी केली जात नाही, त्यांना सेफ्टी किट दिलं जात नाही. ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आणि ह्या गोष्टींवरती विचार करणं म्हणजे महत्वाचं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत गांभीर्याच्या आणि अत्यंत गरजेच्या आहेत. तसेच शहरामध्ये निर्जंतुकीकरण केलं जात नाही. शहरामध्ये निर्जंतुकीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. जर महिन्या 2 महिन्याला शहरामध्ये निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे, ती केलं जात नाही. आता मी ह्या सगळ्या गोष्टी सीओ समोर मांडून प्रूफ सहित अत्यंत अक्षरशः सांगतो फोटो व्हिडिओ सकट सीओ साहेबांना दाखवलं आणि निवेदनं दिली, तरी सुद्धा याच्यावरती सीओ साहेबांनी रिस्पॉन्स आपल्याला दिलेला नाही. आपल्याला एकदाही सीओ साहेबांनी आपण 10 निवेदनं दिलेत, एकाही निवेदनाच्या बाबतीमध्ये सीओ साहेब आपल्याला नगरपालिकेला बोलवून त्याच्यावरती आपल्याशी चर्चा केलेली नाही, आपल्याला त्यांनी डेडलाईन दिलेली नाही. ह्याच्यातून मला तरी असं दिसून यायला लागले की आपल्या शहराला जो लाभलेला सीओ आहे तो निष्काळजी आहे असं मला वाटते. त्याची कर्तव्य काय आहे, त्यानं काय केलं पाहिजे हेच सीओला माहित नाही असं मला वाटते. आपले जो सीओ लाभलेत शहराला आपल्या, हे आपलं अत्यंत आपलं शहराचं दुर्दैव आहे. ह्याच्यामुळं शहरातल्या प्रत्येक व्यक्तीनं जरा ह्या गोष्टीला गांभीर्यात घेऊन प्रत्येकानं जाऊन सीओला ह्या गोष्टीचा जाब विचारावा असं वैयक्तिक मला वाटतंय. तसंच 2 दिवसापाठीमाग आमदार साहेबांनी त्यांना योग्य तो फोनवरती समज दिलेला आहे. आता बघू, आमदारांनी सांगितलं आम्ही एवढं 2 महिने गेली 2 महिने झालं सांगा लागलोय, आम्हाला तरी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांनी, किंवा आम्हाला त्यांनी योग्य ते निर्णय किंवा योग्य त्या गोष्टी आम्हाला आमच्या समोर